ही गर्दी आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आहे। अगदी रात्रभरापासूनच भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत। भाविकांच्या मनोकामना सांगण्यासाठी, त्यांना साकडं घालण्यासाठी खरं तर दरवर्षी भाविक इथे येत असतात आणि लालबागच्या राजाचं अगदी मन भरून दर्शन घेत असतात। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या या भाविकांची। अगदी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून अगदी भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी येत असतात। रात्रभर ते रांगेमध्ये उभे राहतात आणि दर्शन घेत असतात। त्यामुळे बऱ्याच वर्षांची लालबागच्या राजाला ही लाभलेली परंपरा आहे। मोठ्या संख्येने भरभरून दान सुद्धा लालबागच्या राजाला दिलं जातं, कारण भाविकांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी आल्यानंतर इच्छा पूर्ण होतात आणि त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्वखुशीने ते बाप्पाला दान अर्पण करत असतात आणि त्यामुळेच इथे मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येत असतात। यंदा हे डेकोरेशन आपण पाहू शकतो। ही आरास जी आहे ती मोर आणि यासोबतच शंखचक्र गदा घेतलेलं बाप्पाचं हे रूप आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। अगदी सुंदर आणि विलोभनीय बाप्पाचं असं हे रूप आहे आणि आकर्षक अशी ही मूर्ती लालबागच्या राजाची सगळ्यांचंच मन वेधून घेते। यावेळी काहीसा विष्णूचा अटॅच या मूर्तीला देण्यात आलेला आहे।